15 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. बांधकाम वीट बांधकाम पडायचं नाना वीट बांधकाम 2-3 वेळा त्यांनी बांधलं आणि ते पडायचं. आता काय करायचं, बिल्डिंग 4 मजली तर उभा करायची. हा अनुभव तर खूप म्हणजे डेंजर आहे. सगळं हातातलं नाही, बांधकाम कसं हे करायचं. जर आपली एकच भिंत जर उभा राहत नसेल तर ती वरती कशी चढवायची. तर माझे आई वडील पण नवीनच मी आल्यानंतर मी त्यांना सांगितलं सहयोग असा असा आहे. ते पण काही अशिक्षित आहेत. मग त्यांनी ते श्री माताजींच्या कृपेत तिथं एक सेंटर होतं. म्हणजे बरेच ठिकाणी सेंटर आहेत पुण्यामध्ये, इंदापूरमध्ये पण आहे. मग त्यांनी तिथे येऊन फक्त पूजा केली आणि ती आज 15-10 वर्ष झालं ती इमारत 4 मजली आहे. म्हणजे किती काही गोष्टी काही असू द्या तुमच्या, ते सगळ्या सॉल्व्ह होतात. फक्त आपण पवित्र पाहिजे, आपला आत्म्यातून आपण पवित्र ते सांगितलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत ती इच्छा गेली पाहिजे. सरांनी सांगितलं इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती ह्या दोन्हीचंही मिलन झालं पाहिजे.